सुप्रभात. आजचा दिवस सुंदर आहे. स्वतः एखाद्या शांत ठिकाणी बसा, डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या. हळूहळू तो श्वास सोडा. मनात म्हणा, आजचा दिवस नवीन आहे, मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. मी यशस्वी आहे. आज माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. आता आपण प्राणायाम करूया. नाकाने दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ थांबा, मग हळूहळू श्वास सोडा. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूया. प्रथम उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ श्वास रोखून ठेवा आणि मग डाव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ श्वास रोखून ठेवा. जेवढा जमेल तेवढा, जास्त नाही. डाव्या नाकपुडीतून परत श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ थांबा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ थांबा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. श्वास सोडताना मनात कल्पना करायची आहे, आपली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि जेव्हा श्वास घेता तेव्हा शुद्ध हवा, ऑक्सिजन, चांगले विचार तुमच्या मनात येत आहे अशी कल्पना करा. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ थांबा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. आता हीच क्रिया आपण उलटी करू. प्रथम डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ थांबा आणि उजव्या नाकपुडीतून सोडा. पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ थांबा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. मनात म्हणा, मी शांत आहे, मी स्थिर आहे. श्वासाकडे लक्ष ठेवायचे. श्वास सोडताना नकारात्मक विचार सोडून द्यायचे. श्वास घेताना सकारात्मक विचार मनात ठेवायचे, धरायचे. पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ थांबा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ श्वास रोखून ठेवा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ रोखून ठेवा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ रोखून ठेवा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. श्वास रोखून ठेवा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. मनात म्हणायचे, मी शांत आहे, मी स्थिर आहे. श्वासाकडे लक्ष ठेवायचे. श्वास सोडताना नकारात्मक विचार बाहेर टाकायचे. श्वास आत घेताना सकारात्मक विचार मनात धरून ठेवायचे. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ श्वास रोखून ठेवा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ श्वास रोखून ठेवा व डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ रोखून ठेवा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोड्या वेळ रोखून ठेवा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. श्वास थोड्या वेळ रोखून ठेवा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्या. मनात म्हणायचे, मी शांत आहे, मी स्थिर आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचे. श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार बाहेर टाकायचे. तर श्वास आत घेताना सकारात्मक विचार मनात धरून ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखून ठेवायचा आहे आणि श्वास सोडून द्यायचा आहे. अशा फेऱ्या तुम्हाला 20 फेऱ्या करत राहायचे. 5 मिनिटं का होईना तुम्ही असं हा अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. आता आपण
शरीर साधना करूया. प्रथम दोन्ही हात समोर ठेवायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे, दोन्ही हात साईडला घ्यायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे. परत दोन्ही हात सरळ समोर, ताठ, वरती, खाली, हात सरळ. असेच पाय सुद्धा थोडेसे, याला शरीर संचालन म्हणतात. पाय सुद्धा एक पाय पुढे, एक पाय आहे त्या स्थितीत, डावा पाय पुढे, उजवा पाय आहे तिथे, उजवा पाय पुढे, परत सरळ स्थितीत आणायचंय, डावा पाय मागे, उजवा पाय पुढे. असं शरीर संचालन केल्यावर आपण आता सूर्यनमस्कार करूया. कोणाला सूर्यनमस्कार आवडत असेल, कोणाला जॉगिंग आवडत असेल, कोणाला योगासनं आवडत असेल, किंवा कोणाला साधं फिरणं आवडत असेल, किंवा एखाद्याला खेळ आवडत असेल तर तो खेळा. तुम्ही तुमचं मस्तपैकी तुम्हाला घाम येऊ द्या, शरीर एखादा व्यायाम करत राहा. त्याने तुमचे शारीरिक क्षमता वाढेल, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल, हृदयाची कार्यक्षमता वाढेल, मन प्रसन्न होईल, ताजतवाना होईल. आता आपण अशा रीतीने तुम्ही सूर्यनमस्कार करा, योगासनं करा. योगासनाने शरीर लवचिक बनतं, तर व्यायामाने शरीर आणि मन मजबूत बनतं. तुमची प्रतिकारशक्ती, तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमच्या शरीरात शक्ती संचारते, तुम्हाला छान वाटतं, ताजतवानं वाटतं. हे जर झालं असेल तर आपण आता ध्यानाकडे वळूया. प्रथम स्वस्तिकासनात किंवा सुखासनात बसा, साधी मांडी घाला. कोणाला जर खाली बसता येत नसेल जमिनीवर तर खुर्चीवर बसा, काही हरकत नाही. शरीराचा ताण सगळा सैल सोडा, शरीर ताठ ठेवा, पाठ ताठ ठेवा, डोकं सरळ ठेवा, दोन्ही हात गुडघ्यांवर अशी मुद्रा करून बसा. दीर्घ श्वास घ्या, सोडा, परत एकदा दीर्घ श्वास घ्या, सोडा. ओंकार म्हणायचा आहे, 3 वेळा ओंकार करायचा आहे. आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या कुलस्वामिनीचं, आपल्याला जे आवडतं निसर्गचित्र, गुलाबाचं फूल डोळ्यासमोर आणायचे. सतत त्याचेच विचार मनात ठेवायचे. 10 मिनिटं ते धरून ठेवायचे. आपले जे काही ध्येय असतील आणि आपण ते अचीव केले आहे, आपण ते पूर्ण केलेले, आपले स्वप्न, आपले ध्येय, असं आपण ते डोळ्यासमोर आणायचे. अशा स्थितीत 10 मिनिटे बसा. शरीरावर कुठला ताण येऊ देऊ नका. श्वासावर लक्ष ठेवा. श्वास येतोय, जातोय, याकडे लक्ष द्या. श्वासाबरोबरच तुमचे नकारात्मक विचार बाहेर जात आहे आणि श्वास घेताना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात येत आहे. तुमच्या मनातले ध्येय, तुमचे स्वप्न पूर्ण होत आहेत अशी कल्पना करायची आहे मनात, अशी कल्पना करायची आहे. अशा स्थितीत 10 मिनिटे बसून राहायचे. हळूहळू 10 मिनिटं बसायचे. शांत, स्थिर. मनात विचार आले तर येऊ द्यायचे. विचार येतात आणि जातात, परंतु आपण आपले लक्ष श्वासाकडे ठेवायचे. आपल्या इष्टदेवतेकडे आपण ध्यानात जे मनात जी मूर्ती किंवा जे विचार येत असतील त्याकडे लक्ष ठेवायचे. आपलं ध्येय आपण पूर्ण केलेलं आहे. आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे, याचा आनंद घ्यायचा आहे. आजचा दिवस हा माझा आहे, मी आजच्या दिवसात यशस्वी होत आहे, अशी मनात मनात धारणा धरायची आहे. अशा पद्धतीने आपले जर ध्यान झाले असेल तर दोन्ही हात एकमेकांवर चोळा. आपल्या चेहऱ्यावरनं, डोळ्यांवरनं ते फिरवा आणि हळूहळू डोळे उघडा. तुम्हाला शांत, प्रसन्न वाटत आहे. तुम्ही शांत आणि प्रसन्न झालेले आहेत. आता आपण सकारात्मक विचार मनात आणूया. आजचा दिवस यशस्वी होण्यासाठी, आजच्या दिवसात जे काही घडत आहे ती यशाची मोठी नांदी आहे असं समजून त्या घटनांकडे पहा. प्रत्येक काम उत्साहाने करा आणि त्या कामावर मनापासून प्रेम करा. प्रयत्न करण्यात अयशस्वी झालो
तरी त्यातूनच यशाची वाटचाल सुरू होईल. लक्षात ठेवा, आपल्याला हवं ते मिळणं म्हणजे यश आणि आपल्याकडे असेल ते आवडणं म्हणजे सुख. उद्या मृत्यू होणार आहे असं समजून प्रत्येक दिवस जगला तर आपण उत्तम कामगिरी करतो. सुभाषित. या वाक्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की गेली 33 वर्षे रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून माझा आजचा दिवस शेवटचा असल्याचं मी स्वतःलाच सांगतो. त्यामुळे दिवसभरात माझ्याकडून जास्तीत जास्त आणि चांगलंच काम होतं. मृत्यूच्या भयापुढे गर्व, द्वेष, लाज, आळस या गोष्टी गळून पडतात. फक्त चांगलं कामच होत राहतं. दुसऱ्यांच्या विचारांनी चालण्यापेक्षा आपल्या मनाचं ऐका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल उचला. कठीण प्रसंग तर कायम येतच राहतील, पण त्यावेळी हिंमत न हारता कामावर प्रेम करा. सतत ज्ञानाची भूक बाळगा आणि भरपूर चुका करा. त्यातूनच तुम्ही घडत जाल. स्टीव्ह जॉब. हे विचार आहेत स्टीव्ह जॉब यांचे. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब यांनी आपल्या शेवटच्या भाषणात दिलेले हे सुविचार आहेत. अजून एक सुविचार आपण बघूया. जग अभी जीता नहीं है, मैं अभी हारा नहीं हूं. गीतकार समीर. किती सुंदर आहे हे वाक्य. समीरनी खूप 90च्या दशकात खूप छान छान गाणे दिलेले आहे. हिंदी सिनेमा तुम्हाला आवडतात ना, तर त्या हिंदी सिनेमातले जे गीतकार आहेत ते समीर आहेत. किती सुंदर अर्थ या ओळींचा बघा बरं. जग अभी जीता नहीं है, मैं अभी हारा नहीं हूं. म्हणजे मला जग जिंकायचंय, परंतु मी अजून हारलेला नाहीये, मी तयार आहे. आता आपण कल्पनाशक्ती कसं काम करते ते बघूया. जग बदलण्यासाठी आपल्याकडे जादूची कांडी असावी लागत नाही. आपल्याला आवश्यकता असणारी ताकद आपल्या आत असतेच. आपल्याजवळ असते ती अधिक कल्पना करू शकण्याची ताकद. जशी कथा असते तसंच जीवन असते. तिची लांबी महत्वाची नसते, तर ते किती चांगली आहे हे महत्वाचे असते. आयुष्य आपलं असते आणि गुंतागुंतीचे असते. शिवाय जे कोणालाच पूर्णपणे ताब्यात ठेवता येत नाही. हे समजण्या इतकी नम्रता तुमच्याजवळ असली तर तुम्हाला आयुष्याच्या प्रवाहात तरता येईल. हे विचार आहे हॅरी पॉटरच्या लेखिका J.K. रोलिंग. हॅरी पॉटरच्या लेखिका यांचं बालपण हाल अपेष्टात गेलं. पुढे त्यांनी टाईपरायटर विकत घेतले व आपल्या कल्पनाशक्तीतून हॅरी पॉटर जिवंत केला. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहेच. जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश, जे मिळतं ते आवडणं म्हणजे सुख. आता आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आज मी जिवंत आहे त्या सृष्टीचे, त्या निर्मात्याचे, त्या परमेश्वराचे, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आपल्या आईवडिलांचे आभार माना, आपल्या भावा बहिणींचे आभार माना, आपल्या मित्रमैत्रिणींचे आभार माना, आपल्या मुलांचे, आपल्या पत्नीचे आभार माना. तसेच आपल्या कलिगचे, ऑफिसमध्ये सहकारी असते त्यांचे आभार माना. शिवाय आपले कोणी गुरु असतील, स्पिरिच्युअल गुरु, त्याचे सुद्धा आभार मानायचे. आपल्या मनात
आपल्या आजच्या दिवसाबद्दल कृतज्ञता निर्माण करायची आहे. माझा आजचा दिवस चांगला जात आहे, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे असं मनात म्हणायचे व आजच्या दिवसाबद्दल सुद्धा कृतज्ञता बाळगायची आहे. आता आपण प्रार्थना करूया. डोळे मिटलेले, हात जोडलेले. हे विश्वशक्ती, माझ्या आयुष्यात जे बदलता येण्यासारखे नाही ते स्वीकारण्याचे मला धैर्य दे. जे बदलता येण्यासारखे आहे ते बदलण्याची इच्छा, क्षमता दे आणि या दोन्हीतला फरक समजून घेण्याचा शहाणपणा दे. हे विश्व निर्मात्या, हे देवा, माझे जीवन तुझ्यामुळे चांगले चाललेले आहे. असेच माझ्यावर तुझी कृपा असू दे. माझं अजून अधिक चांगलं होत राहील, त्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे मनात हे करायचे आणि देवाशी देवाचे, परमेश्वराचे, आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या मित्रमैत्रिणींचे तसेच आपले स्वतःचे सुद्धा आभार मानायचे. मनात ओम विश्वम शांतीमस्तु हा जप करायचा आहे किंवा मोठ्याने केला तरीच चालेल. तो ओम विश्वम शांतीमस्तु हा मंत्र 12 वेळा म्हणायचा आहे. चला आपण आता म्हणूया. ओम विश्वम शांतीमस्तु, 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 ओम विश्वम शांतीमस्तु. हरिओम. हा मंत्र आपण 12 वेळा म्हटलाय तर तो स्वतःसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या गावातल्या, आपल्या कॉलनीसाठी, वस्तीसाठी, आपल्या नगरासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी आणि या देवासाठी आपण हा मंत्र 12 वेळा म्हटलेला आहे. आता तुमच्यामध्ये ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा आलेली आहे, तुमचे सकारात्मक विचार झालेले आहेत, तुमचा आपला शरीराचा व्यायाम झालेला आहे, मनाचा व्यायाम झालेला आहे, आपलं ध्यानसुद्धा झालेलं आहे. असं तिन्ही याच्यानी आपण प्रसन्न आहोत. आपल्या शरीरातला ताण निघून गेलेला आहे. आजचा पुढचा दिवस आपला अजून चांगला जाणार आहे. आपले जे ध्येय असतील आपण ते नोट केलेले असतील. आपण डायरेक्ट 5 ध्येय नोट्स काढायचे आणि त्यानुसार आपण आता ते करणार. आपण आपले ध्येय साध्य करणार आहोत. प्रयत्न करून ते ध्येय साध्य करणार आहोत. अशा रीतीने तुम्ही जर करत राहिलात, कुठलीही सवय अंगी लागण्यासाठी, चांगली सवय लागण्यासाठी आपल्याला कमीत कमी 21 दिवस किंवा 40 दिवस ती सवय वारंवार करावी लागते. तर तुम्ही जर ही ऑडिओ आपण ऐकला 21 दिवस सतत किंवा 40 दिवस, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये विश्वास, तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रगती होणार आहे. तुम्ही तिन्ही याच्यानी प्रगती होणार आहे, यशस्वी होणार आहे. चला तर मग आपण हे रोज सातत्याने करूया, ऐकत जाऊया आणि त्याचबरोबर व्यायामसुद्धा करूया. आणि तुम्हाला पुढच्या दिवसासाठी, पूर्ण वर्षासाठी शुभेच्छा. धन्यवाद.